आणि आता पाहूयात विधानसभा संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। मनसेने आपला 5वा उमेदवार जाहीर केला। हिंगोलीमधून मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू कुटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मागील अनेक वर्षांपासून कुटे हिंगोलीमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत। वर्ध्यामध्ये भाजपचे माजी खासदार दत्ता मेघेंचे पुत्र काँग्रेसमध्ये। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, नाना पटोले, बाळासाहेब थोरात उद्यापासून मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून तयारी करण्यात येते। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा हायकमांडकडून हालचाली सुरू झाल्यात। विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी राज्याची पहिली यादी येणार। 30 ते 35 उमेदवारांची पहिली यादी येणार, सूत्रांची माहिती। प्रत्येक पक्षाला सिटिंग जागा दिल्या जाणार, अजित पवारांची माहिती। इतरांना संधी दिली, आता मला संधी देऊन बघा असं आवाहन अजित पवारांनी केलंय। दरम्यान जसं बोलतो तसं मी वागतो असंही अजित पवारांनी दिंडोरीमधल्या जनसन्मान यात्रेमध्ये म्हटलंय। नरहरी झिरवाळांचे पुत्र गोकुळ झिरवाळ शरद पवारांसोबतच राहणार। शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यावर गोकुळ झिरवाळ ठाम आहे। राज ठाकरे यांनी मराठवाडा दौरा आटोपता घेतला। राज ठाकरे यांचा दौरा 12 तारखेच्या ऐवजी 10 तारखेला संपणार। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 10 तारखेला दौऱ्याची समाप्ती होणार। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील 8 विधानसभा लढवण्याच्या दृष्टीनं भाजपची मोर्चे बांधणी सुरू। बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यामध्ये बैठक पार पडली। भाजप खासदार अशोक चव्हाणांना मोठा धक्का बसलाय। जवळचे मित्र माजी राज्यमंत्री डीपी सावंतांनी नांदेड उत्तरमधून मागितली उमेदवारी। काँग्रेसकडून सावंत लढण्यास इच्छुक। परभणी जिल्ह्यामधील गंगाखेड विधानसभेची जागा काँग्रेसकडे घेण्याची मागणी। काँग्रेसच्या गंगाखेड इथे आयोजित आढावा बैठकीमध्ये पक्षश्रेष्ठींकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी।